पाटील नमस्कार. बोला घेऊ. हो, आजचा हा मंगलमय दिवस अगदी गणेश चतुर्थी. बर. आपल्या सर्वांच्या घरी जसं गणेशाचं आगमन झालेलं बर, आहे बर. तसं आमच्याही घरी गणेशाचं हो आगमन मग चांगलं झालं की पाटील. हो, घरी सत्यनारायण पूजा घालायचं जसं ठरवलेलं आहे. बर. पूजा घालण्यासाठी भटजी काकांना निमंत्रण दिलंय पूजेचं. बर, बर. हो, बराच वेळ झाला त्यांची वाट बघायला, अजून कुठे त्यांचा पत्ताच नाही बघा. कसं आहे माहितीये का, आमच्या आरी गावामध्ये सर्वांच्याच घरी गणपतीचं आगमन झालं अगदीच बरोबर. आणि त्यामुळे सर्वांच्याच घरी पूजा असल्यामुळे बरोबर. गावातले भटजी जरा तिकडे व्यस्त आहेत बर बर बर. आणि त्यांचे पाहुणे परगावावर कोणतरी येणार आहेत असं आम्हाला समजतंय. हो, आणखी तर मला लयच वेळ होणार. त्यांना तर आमचं घर माहित नसणार, मग कुठल्या कार्यक्रमाला आणि वेळ होणार. काय बघतो कशा येतात, वडापाव येतात, कशा येतात पाहतो. बर. एसटी येतात, मोटरसायकल येतात, बघतो तुमच्या घरी घेऊन येतो थोडंफार. आणि आमचं चिरंजीव कुठे दिसले का हो तुम्हाला? आता तुमचे चिरंजीव किती वेंद्रे गोंधळे आहेत तुम्हाला माहितीच आहे. फार मेहनती आहे, पण काय करायचं. मी त्यांना एक जिम्मेदारी दिली होती बा. कसली हो त्यांना सांगितलं होतं गणपती घेऊन या. तुमच्या चिरंजीवाना? चिरंजीवना सांगितलं होतं. बर. आणि ते नंतर माझ्या लक्षात हा. आलं. मी चालून गणपती घरी ठेवला. बर. आणि त्यांना दुसरी एक जिम्मेदारी दिली होती, ती म्हणजे भटजी काकांना बोलवून घेऊन या. बर. हो, त्यांचा पण पुढे अजून पत्ता नाही बघा. कसं आहे माहिती का, मी कुंभारवाड्यामध्ये चाललोय. बर. तो कुठे भेटला तरी त्यालाही घेऊन येतो. ठीक आहे. आणि भटजी काका पण येतात त्या बघतो तुमच्या घरी घेऊन येतो. जराशी वाट बघा. ठीक आहे, चल. आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मंगल बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मंगल बसलाय गणपती. आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. अरे का लागला झाडायला? काय गावाला माहिती आहे पप्पानी गणपती आणला ते. पण पप्पा, हा, ते राहुल कुंभार, बर, माहितीये का? त्या राहुल कुंभार मागच्या दाराने घेऊन गेला आहे. बर. एवढा उंदीर एवढा दिला आहे बघा. राहिला असेल गडबडी म्हणून दिला असेल तुझ्या रत्नावर. कुठे ठेवू म्हणता? ठेव माझ्या डोक्यावर. अरे, आला आवाज म्हणून आलो. हात घेऊन ठेवला गणपती आणून ठेवलाय तिथं. आणि भटजी काकांचं काय आलं रे? किती वेळ झाला अजून त्याच्याकडे पत्ताच नाही. अजून आलेलं नाही. नाहीत अजून आलेले. अहो, भटजी काकांच्या घरला गेलतो. बर काकी चहाच किती बसली ती. बर बर बर. तिला म्हणलो, काका कुठे गेल्यात? हा, आत्ताच बाहेर पडल्यात म्हणते. अरे अजून आलेले नाहीत. बघतो कुठं वाटत टाकलेत. कुठं आहेत बघ, नीट पडदिशी घेऊन ये. पुढे बर, बर. कार्यक्रमाला वेळ होतोय. बघ. हा. आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती आणला. नमस्कार काका, नमस्कार. चमत्कार हा? चमत्कार. अहो नमस्कार म्हणलं मी, नमस्कार. काय जरा मोठ्यानं बोला हो. अहो काका नमस्कार म्हणलं, नमस्कार. हे बघा, परवाच माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाले हो. अहो चांगलं झालं की, त्यात काय वाईट झालं म्हणायचं? कुठलंच चांगलं म्हणायचं. हो, डॉक्टरनं कुठल्या कानाची वाय करताना कोणाच ठाऊक. हा? आता डोळ्याचा आणि कानाचा काय संबंध आहे म्हणायचं? ते डॉक्टरला विचारलं पाहिजे नाही. बरोबर आहे. त्यामुळं काय झालंय, दिसाय स्पष्ट दिसते, बर. पण ऐकाय जरा पुसाट येते हो. म्हणजे कानानं सावकारायचं म्हणा की तर. होय होय, सावकारच आहे बर 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 बर. बरं, कुठं पण झाले म्हणायचं. कशाचं म्हणता? लग्न. हो, इथं पूजेसाठी तुम्हाला बोललं. तेच म्हणतो. तुम्ही अगोदर मला हे सांगा, तुम्हाला यायला इतका उशीर का? काय तुमच्याकडे व्हान आहेत बाबा? म्हणजे हो, अहो, तास झालं फाट्यावर या व्हान नाहीत. अहो काका, एखाद्या रिकाम्या ट्रॅक्टरला हात केला असेल, गावात आणून सोडला असतो तुम्हाला. होय, तो अजूनपासून कोण हाड्याने हाड्या मोडून गेलो. शेवटी एक ट्रक मिळाला बघा. म्हणजे काय नाही काय मिळालं म्हणा की तर. मला वाटतंय ट्रकवाल्याचं आई वडिलावर दांडगं प्रेम असेल बघा. ते कसं काय? अहो, ट्रकाच्या समोरल्या बाजूला मोठीच्या मोठी पाटील येते. काय म्हणून? आई तुझा आशीर्वाद. अहो, असेल बिचाराच्या आईचा आशीर्वाद मग दिला असेल त्यांनी. पण खालच्या बाजूला काय म्हणतं? काय हो? भाड्याने मिळेल. हो? तो ट्रक भाड्याने मिळेल असं दिला असतं. असं आहे रे होय ते? तर. मला वाटलं का आईचा आशीर्वाद भाड्याने मिळेल. पिशवी रिकामी जितकी भरायचा आणि घेऊन जायचं म्हणजे. अहो, आई वडिलांचा आशीर्वाद मिळणं एवढं सोपं नाही. त्यासाठी लय पुण्य करावं लागतात. आणि अशी काय हो पद्धत तुमच्याकडे? कोणती हो? ट्रकातनं खाली उतरलो, बर. मागच्या फाट्यावर जवळजवळ 10-12 पोरांची नावं बघा. टिकल्या टिकल्या सोप्या गोप्या मोठ्या जवळजवळ 10-12 पोरांची नावं. बर बर बर. काका, हल्ली नावली फॅशन झाले बघा.
घरामध्ये साधी टू व्हीलर जरी घेतली तर लहान मुलांची नावं लिहायचीच असतात मग लिहिली असेल त्यांनी. असं आहे का ते? होय तर पण खालच्या बाजूला काय लिहितं? काय हो बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने. हो काका त्या ट्रकावरती लोन काढलं असेल तसं त्यांनी म्हणून लिहिलं असेल. असं आहे होय ते? तर मला वाटतं काय बँकेने बी पोरं द्यायला चालू केली का? जाऊन म्हणतो खातं उघडावं. इथं बी तुमचा काहीतरी गैरसमज झाला बघा. हा? बरं ते असून दे, कुठं कुठं आले म्हणायचं? हा बघा तुमची वाट पूजा मांडून झालेली आहे. मग जावं मागं. हो काका हो पूजा मांडून झालेली आहे. सुक्का बरोबर बघून घ्या. असं म्हणता? होय तर. चला देव घरात चला. जाऊ. दूध सुख करता दूध दुःख हरता या देवाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी तो माता आधारे पुणे पूजा उत्कृष्ट मांडलेला आहे. हो हो रोषणाई वगैरे भरपूर खर्च केलेला दिसतोय. हो बघा यावेळी जरा खर्च केलाय तसा. पाटील मला सांगा, गावामध्ये एक गाव एक गणपती केला का हो? शेतचे काका आत्ताच्या मुलांना एक गाव एक गणपती संकल्पना आवडत नाही बघा. कारण आत्ताच्या मुलांचं कसं असतं तुझा डॉल्बी मोठा का माझा डॉल्बी मोठा होय, होय, तुझा डॉल्बी मोठा का माझा डॉल्बी मोठा आणि बाकीच्यांचा मोठा मोठा. असंच काहीतरी म्हणा. हे चांगलं नव्हे. गणेश उत्सवाची स्थापना कोणी केली बरं? लोकमान्य टिळकांनी केली. काय केली? सर्व जाती धर्मात लोक एकत्र यावेत आणि इंग्रजांच्या विरोधात लढा द्यावा म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची स्थापना केली. पण तुम्ही आम्ही आज चांगलं चाललं का हो? जर लोकमान्य टिळकांची जयंती असेल तर कार्यक्रम काय देतो? रेकॉर्ड डान्स कधी पाहिला होता का हो? काहीतरी आध्यात्मिक ठेवा, भजन ठेवा, कीर्तन ठेवा, प्रवचन ठेवा. हो काका पण आत्ताच्या मुलांना कसं ठीक लागते हो. हे चांगलं नव्हे. बरं ते असून दे. मला सांगा, पूजेसाठी एकटेच का मंडळी पण आहे?